तर नमस्कार मित्रांनो, आपण आता सध्याला आलेलो आहे गवळेवाडी ह्या गावामध्ये. तर आपला शेतकरी ह्या यूट्यूब चॅनलला तुम्ही जेवढ्या मोठ्या संख्येनं मला साथ दिल्या आणि आता देत आला आहे, जसं पहिल्या चॅनलला आपण साथ दिलता त्याच्यापेक्षाही 4 पटीनं तुम्ही चांगली साथ देत आहेत. तर मी आता आपण आपलं पूर्ण नाव सांगा. सतीश जगन्नाथ गवळी, राहणार गवळेवाडी. तर गवळीवर. प्रथमतः तुमचा एक फोन नंबर सांगा. 75 077 051 तुमची अशी एखादी मस वगैरे काय आहे का, रेडिओ वगैरे की द्यायची आहे आत्ता? म्हणजे मला वरून फोन येतात की गवळेवाडीचे त्यातली एक रेडी किंवा मस पाहिजे म्हणून. तर आहे का? नाही, आता काय नाही. आत्ता नाही. तर चला आपण आता पुढं व्हिडिओला सुरुवात करूया. तर मला सांगा, ही जी आपण समोर मस जे बघतोय हे प्युअर पंढरपुरीमध्येच आहे. होय, पण कशावरून ओळखायचं त्याला आता की प्युअर पंढरपुरीमध्ये मस आहे? आता एखाद्या आमच्यासारख्या सर्वसाधारण माणसानं जर तुम्हाला विचारलं की मला एक पंढरपुरी जातीची म्हस पाहिजे, तर आम्ही काय म्हणून ओळखून घ्यायची की ही पंढरपुरीच आहे म्हणून? पंढरपूरचीच आहे हे म्हशीचे काना, शिंग, हे ना तोंड. बरं मला सांगा, तुम्ही आता एवढी जनावर केलाय, किती आहेत जनावर टोटल? 18 आहेत. मग 18 जनावरांमधून आता तुम्हाला माहिती पाहिजे थोडी ना थोडी. तुम्ही गवळेवाडीच आहे, होय. तुमचे जे हे कुठलाही व्हिडिओ टाकेल तो आपला व्हायरलच आहे. मग मला सांगा, आता तुम्हाला माहीत पाहिजे की ही आता मस कशावरून ओळखायची की ही पंढरपुरी आहे? ही शिंग, कान कापलेली. मग मी अनेक ठिकाणी ऐकलं आहे, माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला चिला किंवा नच्छिला, डांग मच्छी सकट कानं कापलेले आहेत. बरोबर आहे. हां, मग ती कशासाठी? ही वेगळी. तर मला सांगा, आता त्यांना विचारला प्रश्न, ते जरा म्हणजे काय यूट्यूबमध्ये समोर यायला त्यांनी जरा घाबरतात. त्याच्यामुळं तुम्ही मला जरा माहिती सांगा. अगं, ही म्हशीचं शिंग, हं, परत कान, हा. हिचं तोंड, हं, हिचं लांब असणं, हे मस्त लांबार उभार असणं हे. हां, आणि हिचं पण बघा आणि डांग म्हशीचं पण हे बघा, चेहरा बघा, हे बघा, हा. सगळं शिंग बघा, ही कशी दिसते बघा, रोबदार मस्त. बरोबर हा, आहे. असं आहे पंढरपुरी म्हणजे ह्याच्यावरच आहे. हा. शिंग म्हणा, डोळं, कान सगळ्यातच फरक असतो याच्यात. बरं, डांग मस आणि आपली पंढरपुरी मस हे आता हुशारपणा आणि असं काय असतंय का? हे आपल्या माणसाला ओळखणार हे मस. डांग तुम्ही कुठं पण सोडा, तुम्हाला ओळखणार नाही. हां, ही मस कुठं पण माणूस मालक दिसल्यावर ओळखणार तुमच्यासाठी. बरोबर आहे की. हा. मग आता मला सांगा, माणसात माणुसकी राहील नाही हा, का राहिल्या? नाही, पण जनावरात राहिलेले. राहिलेले. होय. कारण तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. ह्या आता मला सांगा, सर्वसाधारण एका म्हशीचं दूध सकाळी आणि संध्याकाळ आपल्या डांग म्हशीच्या ह्याच्यात आणि ह्याच्यात काय फरक आहे का? फरक आहे. हं, डांग 7 लिटर 6 लिटर देत्या. बर. ही मस 10-12 लिटर दूध देते आपली. हां, चांगली एकदम असली तर 13-14 पण देते आपली ही मस पंढरपुरी. पंढरपुरी. आणि ह्या दुधात आणि त्या दुधात लई फरक आहे. हां, मी विचारलेला आहे प्रश्न, हां. अनेकाला विचारला आहे की ह्या दुधात आणि त्या दुधात काय फरक आहे. पण त्यांनी काय सांगितलेलं आहे हां. की ह्या दुधात आणि त्या दुधात फरक काही नाही म्हणलेले नाही आहेत. नाही, तर तुम्ही आम्हाला लोकांनी सांगा की फरक काय आहे? ह्याच्यात तुम्ही आमच्या म्हशी फिरून आल्यामुळं आणि जास्तच आमच्या दुधाला आमच्या क्वालिटी आहे चांगली. हां, कारण काय, हे सगळं वनस्पती ह्याचं दूध आहे आता आमच्या म्हशींचं. हां, हां, आणि त्या बांधून असणाऱ्या म्हशींचं कसं आहे की तेवढाच चारा मिळते त्याच्याने मोजका. बरोबर आहे की. त्यामुळे ही आमच्या सगळे झाडपाला म्हणा, हे म्हणा, सगळं खात्यात. त्यामुळे ह्याचं दूधच क्वालिटी आहे. क्वालिटी हा. म्हणजे बरोबर आहे की हां. ते फरक हे जाणवतोय. होय होय. घरात बांधून ठेवणारी म्हस आपण नुसतं वाडं वगैरे घालणार, हा पण हे जे तुम्ही म्हणताय तसं डोंगर भागातने वनस्पती त्यांनी खाऊन हा. त्याच्यामुळे ते अर्क त्या वनस्पतीचा दुधामध्ये उतरलेला असतो. तर ते लहान मुलासाठी बी चांगलं आहे. चांगला आहे, चांगला आहे. तर मित्रांनो- कधीच बाधिकार नाही का कशाचं हे नाही. आता बघताय तुम्ही त्या ह्याच्या म्हशींचं मैसाना म्हणा, ह्याचं म्हशीचं दूध हां, दूध मुरा वगैरे. पर पाण्यावाने असणार. ह्याचं दूध घट्ट मोठ चांगलं, एकदम दूध चांगलं असणार. तर मित्रांनो, अतिशय सुंदर अशी तिने माहिती सांगितलेली आहे. कारण मी आता व्हिडिओ जे काढल्यात आपल्या चॅनलवर एक 5 ते 6 व्हिडिओ पडलेले आहेत. पण ह्यांची जी माहिती आहे ते दुधात फरक आहे डांग म्हशीचं आणि पंढरपुरीत तिने सांगितलेलं आहे. आणि ते खरोखर आहे. तुमचं नाव एकदा सांगा. सर्जेराव जगन्नाथ गवळी, राहणार गवळेवाडी. तुमचा गोटा आहे? वाटा आपलाच आहे. आपला. हां, भाऊच आहे तो. भाऊभाऊच आहे काय? हां. तर मला सांगा, शर्यतीची म्हस आपण तयार जी करतोय हा. त्याची प्रक्रिया काय असते पहिल्यापासून? म्हणजे वासरू ज्या वेळेला जन्माला येतंय तेव्हापासून ते राऊंडात घालूपर्यंत त्याला खर्च किती येतोय, त्याला काय प्रक्रिया करायला लागते? बघा, लहानपणापासून त्याला शिकवायला लागते. लहान म्हणजे आता जलम
लहानपणापासून त्याला शिक्षण द्यायला लागते हां लहानपणापासून. मग ती कसं आहे मग मोठं झाल्यानंतर ते आपल्या म्हणजे हे होत नाही, तयार होत नाही ती. तर हां लहान असल्यापासून त्याला दूध म्हणा काय लागणारं त्याचं मटेरियल आहे ती घालून लहानपणापासून तयार करायला लागते त्याला. सर्वसाधारणपणे 3 महिन्याचं जर वासरू झालं हां. तर त्याला किती लिटर दूध पाजावं लागते सकाळी आणि संध्याकाळ? एक 3 लिटर तर सकाळ 3 संध्याकाळ 3 लिटर दूध पाहिजे. मग 1 लिटरचा दर काय मिळतोय तुम्हाला? 70-75 रुपये. मग 6 लिटर दूध. होय. तर मित्रांनो बघा, एक शर्यतीची जर म्हस तयार करायची म्हटलं किंवा रेडी तयार करायचं म्हटलं तर त्याला खर्च आतूनच असा खर्च आहे मित्रांनो. कारण 70 रुपये 1 लिटरचा आहे ना. होय. तर दूध, अंडी होय. असं बाकी दररोजचा 6 लिटरने हिशेब जर काढला तर 2 घरं चालतील, गरिबांची 2 घरं चालतील एवढा खर्च एका रेडीवर येतोय. त्या टायमाला तुम्हाला ती पळतेली म्हस अशी दिसते. ठीक. तर मला सांगा, जे आपले गोट्यात जी जनावर आहेत तुम्ही घरची पैदास करताय का बाहेरनं विकत वगैरे काय? सगळे आमची घरचे एकच नाही. आमच्यातलीच रेडकं विचारावं आणि भांडून नेतात आमच्यातली रेडकं विचारावं. अशा म्हशी आपल्या घरच्या सगळ्या पकाय बरोबर. त्यापासून आमच्या म्हशी घरच्याच. घरच्या तर सर्वसाधारण चांगल्या पद्धती आता ही समोर जी आपण म्हैस बघतोय ह्याची बाजाराची किंमत सोडून द्या, पण लोकल मधला माणूस जर कोणतर आला की मला एखादी म्हस पाहिजे तर ह्या म्हशीची किंमत काय होऊ शकते? एक 30,000 30-40,000 30-40,000. तर नाही 2 मिनटं. मित्रांनो, जे आता व्हिडिओमध्ये जे सांगायला लागलात हे खरं बोलतात. तुम्ही काय म्हणताय? त्या किंमतीची 2.5 ते 2.25 लाख रुपये किंमत होती काय बाजारात. होऊ शकत नाही. होत्या. तुम्ही खरं आहे ते बोलायला लागलाय. किती किंमत होऊ शकते? 30 ते 40,000. ऐकून घ्या मित्रांनो, आवड हवं काहीतरी बोलणं की माझी म्हस आता 4 लाखला जाते, 5 लाखला. म्हस बघितल्यावर लक्षात येत असते की माणसाला असं का नाही, ती मालक आहेत त्यांनी बरोबर खरोखर त्यांचा जो रेट आहे ते 30 ते 40,000 रुपये किंमत होऊ शकते असं त्यांनी सांगितलं ते योग्य आहे. आणि जे बापू भाजीवाले यांनी जे सांगितलं तशी म्हस तयार व्हायला पाहिजे. त्या म्हशीची किंमत 2 लाख पासून ते हां त्या गोट्याला हाय अजून. बापू बोलले की हा. नाही म्हैस माझ्या यायला बरोबर झाली, गोट्यात- म्हैस यायला झाली हा. तेव्हा तर लाखाची किंमत येते. हां म्हैस येऊन झाल्यावर लाखाची किंमत ही येते. गवळाटू म्हशी एवढं जास्त देणार. नाही. या गेलेल्या म्हशी आहेत तेवढीच गवळाटी म्हस हे सगळ्यात महाग आहे. हिला काबाल कष्ट करून एवढं पाळायचं म्हणजे का तोंडाची गोष्टी नव्हं. बरोबर आहे. तरी पण मित्रांनो मला कमेंटमध्ये सांगा, जे मालक आहेत त्यांनी सांगितलेली योग्य गेलेल्या किंमत म्हशी आहे. आहेत माझ्या, मी तेवढीच किंमत सांगणार. जास्त या बरोबर गेलेल्या बोलला. म्हशीची किंमत वेगळी होत्या, वेलेल्या म्हशीची किंमत नाही वेगळी. बरोबर बोला. मला आता मी व्हिडिओ काढलेले आहेत. 3.5 लाख रुपये, 4 लाख रुपये, 2.25 लाख रुपये किंमत सांगतात. ठीक आहे, म्हणजे त्या पद्धतीने ती म्हस त्या असते म्हशीच्या मानाच्या म्हशीनं त्या म्हशीचा दर होणारच की. की आहे तशी ती किंमत म्हस अशा आहे त्या म्हशीचा दर तेवढा होणार की. होणारच. हा, होणार. ते पण यायला व्हायला पाहिजे तेव्हा म्हैस तर मित्रांनो जास्त बरोबर होणार अतिशय पाहिजे. चांगली आणि त्यांची जनावर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बघू शकताय. तर मला सांगा आता या इथं आपण जे जनावराला चारा घालतोय होय. तो सकाळी म्हणजे आपण जे कुट्टी करून तुम्ही घालत आजच्याला, होय. मग कुट्टी करून घालणं चांगलं आहे का डायरेक्ट टाकणं चांगलं आहे? कुट्टी चांगलीच आहे हो. हम्म. कुट्टी चांगली आहे. कुट्टी घातलेल्या चारा मात्रा होत नाही याच्यासाठी कुट्टी करून घालावी. पण आतापर्यंत जे मी व्हिडिओ बनवले हा. त्यांच्या सगळं तुम्ही उरपाट सांगताय. नाही कारण लोक काय म्हणतात माहितीये का, हा. अखंड वैरण टाकल्यावर त्यांची रवट होती चांगली. बघा कसं आहे आता हे कुट्टीनं आपल्याला वैरण आधीच आमचा चारा कमी असतो इथं. हम्म. तर कसा पण टाकून काय पण करून जनावर तर परवडायला पाहिजे आपल्याला. बरोबर आहे सांगा. हे टाकायचं मग बघायचं. परवडण्यासाठी नव्हं, हा होय हा. त्यांची रवट होण्यासाठी चांगला कुठला आहे? गावात काय कुट्टीनं काही अडचण येत नाही. आता सगळीच आपल्या आता कुठंच राहिलं नाही की हे आता डायरेक्ट चारा हे वैरण टाकायची. हा कुठेच राहिलं नाही आता. बघताय तुम्ही बघतोय. 1-2 असलं तर पण आता कुट्टी मशीन वापरवले. बरोबर आहे. कारण चारा मात्रा होणं आणि त्याच्याने पचन होतच ते नाही असं नाही. हा हा. काही अडचण नाही त्याचं. काय अडचण बरं नाही. मित्रांनो, आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बघितलाय ती त्यांनी काय वैरण जे आहे की नाही, लांबडी वैरण टाकल्यानंतर ती मात्र होत्यात, पायात तुडू होत्यात. हा कुट्टी हिच्यासाठी की गुट्टी भरून सरळ बरं तुम्ही आता खाते जनावर. तुमची सुरुवात कुठल्या पद्धतीने केली? म्हणजे जे आपण आता म्हशी सांभाळल्या पाहिजेत, म्हणजे तुमची सुरुवात कुठनं चालली? एक आमच्यात मेटी म्हस होती शिंगाची, म्हणजे आजी असताना आमची. हम्म. मग आम्ही एक इथं आमच्या काकाने आमच्या पंढरपुरात म्हशी आणलेल्या चांगल्या. बर. तर आता आम्हाला लई पैशाच्या त्यांच्यात एक भांडून आमच्या भावाने एक रेडी आणली. हम्म. भांडून जाऊन बसून एक रेडी आणली. 2 दिवस राहून हा. त्याची एवढी सगळी पैदास केली.
त्या रेडिओवर तुम्ही हा, एवढी एक 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 ही केले केलं. तर मला सांगा आता तुमचे किती जनावर आहेत म्हणला? आमचे आहेत की बघा घेत आहे 10-12 आहेत 10-12 आणि गैर गाया धरून आहेत, हा, एक सगळे 20-25. 20-25 आहेत. तर सकाळचं दूध आणि संध्याकाळचं दोन्ही टायमांचं मिळून हं. किती लिटर दूध उत्पन्न तुम्ही आता करता? आमच्यात 45 लिटर जाते की सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ सकाळ 45 आणि संध्याकाळी 40. 40 म्हणजे 80-90 लिटर दूध आहे. मग त्याचं उत्पन्न उत्पन्न हा यातनं चालतंय हो, म्हणजे सकाळचं ह्याला गेलं संध्याकाळचं आपलं राहत नाही. ह्यातनं उत्पन्न तुमचं काय राहतंय का? महिन्यावारी माझं एवढं शिल्लक पडलं पाहिजे असं काय होतंय का? होते की आता उन्हाळ्यामुळे जरा आम्हाला जास्त चारा लागतोय. चारा लागतो. पावसाळ्यात आम्हाला काही अडचण नाही, एक टायमाच पैसे आम्हाला शिल्लक राहते. शिल्लक राहतात. होय. पावसाळ्याभर कारण कसं आहे पूर्ण हिंडून येतात, आम्हाला वैरण लागतच नाही असते. आता वैरणीला आम्हाला सगळं इकत आहे, त्यामुळं थोडंफार आमचं चालू आहे आता. म्हणजे ज्याचं त्याला काय असं ना एक 20,000 रुपये तर आम्हाला महिन्याला आरामशीर राहते. राहतात. मग मला सांगा, आपण आता शहरामध्ये बघतोय लोक सर्व्हिसला आहेत. सर्व्हिस करण्यापेक्षा हे व्यवसाय एक चांगला नंबर आहे आहे, एक नंबर आहे. शेती बघत बघत करायचं आहे हो, हे काय असं आणि ज्याला शेती नाही त्याला काही नाही, शेती नाही त्यांनी पण मसालावरच आहेत. काही नाही आता आमच्यापेक्षा आणि शेती नाही त्यांचं मसालावर जोरात आहे. आणि म्हणजे कसं आहे तुम्हाला आता विचारण्याची म्हणजे गोष्ट की आपण ज्या वेळेला दुसऱ्याच्यात कामाला जातो म्हणजे सर्व्हिसला बरोबर. शाळा शिकलो समजा सर्व्हिस, पण त्यांचं टायमिंग असतंय होय. की सकाळी 8ला म्हटलं की तुम्ही तिथं जायला. थंब केला पाहिजे. होय. पण ह्याचं असं काय आहे का की तुम्ही आज सकाळी उशीरनं उठणार होय. असं चालतंय का यात? नाही नाही टायमाला जरा एवढंच करायला लागतंय हा, म्हणजे जशी सर्व्हिस आहे तशी आपण ही घरची सर्व्हिस. हे केलं तर हाय चांगलं, हम्म. नाही केलं तर तुम्हाला काही नाही आहे. कारण कसं आहे टायमाला आपण जसं टायमाला जेवतोय तसं ही टायमाच्या टायमाला धारा काढल्या पाहिजेत, वैरण घातली पाहिजे, ही टायमाला. मग आता 20, 25, 30 जनावर आहेत. ह्याच्या पाठीमागे तुमची राबणूक जी आहे होय. किती जण राबता याला? आम्ही दोघंच राहतो. दोघं. पहाटे किती वाजता उठताय? 5ला उठतोय. 5ला. तर मित्रांनो बघू शकताय पहाटेचं 5 वाजता उठून हे शेणघाण म्हणा, मसरासनी फिरवून आणणं किंवा धारा काढणं, वैरण टाकणं, भरडा घालणं. तर मला सांगा, ज्या वेळेला आपण वासरू येते, तुम्ही आम्हाला असं कळालं की गवळीवाडीमध्ये एकही वासरू तुम्ही म्हशीला लावत नाही. लावत नाही. म्हणजे ह्याच्या पाठीमागचं कारण का? कारण कसं आहे एकदम आता 10 म्हशी येल्या, मग 10 म्हशींचं रेडकं सोडायची आणि बांधायची कवा, ह्याच्यासाठी दुसरं काही नाही. काही नाही आहे. हा म्हणजे आणि हातावर जशी वासरं तयार होत्यात तशी लावून होत नाही. बरं बरं बरं. हा हातावर आपल्याला पाहिजे तेवढं दूध पाजायला येते त्याशी. बरोबर आहे की. आणि इथं कसं एक थान सोडले म्हणायचं आणि ते विशेष आपला असा आहे. तर सर्वसाधारणपणे एका म्हशीचं जीवन किती वर्ष असतं? किती वर्ष असते? किती? आमची 20 वर्ष राहिलेली ह्या 2 नंबरच्या म्हशीची आई 20 वर्ष राहिलेली. 20 वर्ष ज्याने देवाला सोडलेली आम्ही, ज्याने म्हणून मस असते आमच्या सगळ्याच्या खांडात असते. हा खंडोबाला ती मस 20 वर्ष होत्या. बर. 20 वर्ष म्हणजे चांगले सांभाळले. चांगले होय, चांगलीच होती मस. काय नाही त्याचं दूध आणि आम्ही त्याचं विकायचं नसतंय, काय नसतंय. देवा म्हणजे तुम्ही द्या कोणाला पण, नाही खूप खावा द्या. हा असं आहे. तर मित्रांनो अतिशय सुंदर अशी तिने माहिती सांगितलेली आहे. तुमच्यात राऊंडाची वगैरे एखादी मस कुठली आहे का यात? आमच्यात कीर्ती ते जरा ते पळता वेळेस जरा पायाला लागलं म्हणताना आम्ही ते नाव काय होतं? गणेश. मग ती फेमस होती का? नाही एवढं आम्ही म्हणजे नव्हती, पण तयार करायला तवरच ते हे त्यावर कसं झालं काय? हा. तर मित्रांनो अतिशय सुंदर अशी माहिती तिने सांगितलेली आहे. तर इथून पुढं तुम्हाला गवळीवाडीचे अजून व्हिडिओ येणार आहेत. मी एक एक गाव असं करायला लागलेलो आहे.